आहेत त्यांचे आम्ही नाव घेऊ. गोलंदाजी मार्कवर संकेत आणि फलंदाज नेम मोहीम आणि स्वराज देवले. न्हावे संघाचा बायकर मॅन स्वराज देवले ज्याने अक्षरशः रायगड जिल्ह्यामध्ये आपलं खेळाचं कौशल्य दाखवलं हा खेळाडू. आणि मला वाटतं पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला तडकावतोय. हात खोलण्याचा मोका देतो या ठिकाणी. चेंडू जात न्हावे संघाचा खेळाडू दुसरा चेंडू टाकणार. संकेत सुद्धा काही कच्चा गुरुचा चेहरा नाही. त्यांना माहिती आहे आता कशापर्यंत गोलंदाजी करणार. बघूया कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीवर. एक सामना आयकॉन विरुद्ध आयकॉन असा हा सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. हा मात्र चेंडू बोललोय होतोच मी की अचूक टप्प्याचा मारा करतोय. लेग साईडला भिडकावून देण्याचा प्रयत्न असफल ठरतो या ठिकाणी. स्वराज यांचा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र बघा कमबॅक कसा केला मित्रांनो. पहिला चेंडू जर ऑफ साईडला टाकला होता तर दुसरा चेंडू बरोबर बॉडीवर टाकून एक उचली घेणारा चेंडू बॅक ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. काही समाधान आहे स्वराजांना. तिसरा चेंडू हुंडाईचा चेंडू चांगला दिलाय. सरसावून देतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंच एलवी के बोल्ड बोल्ड सुंदर फर्निचर डाऊन करून टाकतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला स्विफ्ट मारून चौकार मारला होता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता तो स्वराज कडून. मात्र चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक तुम्हारी एक तो एक मेरी अशी काहीशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. ती म्हणजे संकेत यांच्याकडून. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा न्हावे संघाचा खेळाडू येतोय त्यांची जागा सांभाळण्यासाठी स्वराज यांची. आकाश एक नामवंत खेळाडू आकाश ज्याच्या आकाश भाईतांडेल ज्याच्या खांद्यावर आपल्या संघाचे पूर्णतः मदार असते. पूर्ण विश्वास असतो की जोपर्यंत स्वराज देवले आपल्या क्रीजवर मौजूद आहे तोपर्यंत आपल्या संघाला कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही याची खात्री असते. ती म्हणजे न्हावे संघाला. पाहूया आता आकाश त्या विश्वासास पात्र ठरतोय का. स्वराज या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळतो. या ग्राउंडवर सुद्धा पहिल्यांदाच खेळत असणार कारण हा नव्याने क्रीडांगण केलेला उभा आणि याच्यावर पहिली मॅच न्हावे संघाची. चंद्रकांत मोहिते माननीय श्री चंद्रकांत मोहिते मुरुड तालुक्याचे माजी उपसभापती पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री चंद्रकांत मोहिते यांना विनंती करेन की आपण आमच्या विनंतीस मान देऊन आहे इथपर्यंत आलात तर कृपया कष्ट घ्यावेत. आमच्या समालोचन कक्षाकडे सुद्धा यायचं आहे. ऑफ साईडचे धडकावलेला चेंडू खाली मला वाटते गणेश आणि गणेश कुठलीही चूक करत नाही. सीमारेषेच्या लगत
अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढ्यात चांगला फटका बघू कॅच होते का. आहा हा या षटकामधून मला वाटतं तिसरा विकेट हॅट्रिक सुंदर संकेत यांची या तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा स्वराज देवले यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार पाहायला मिळाला. पण त्याच्यानंतर काय झालंय मित्रांनो, स्वराज देवलाचा पहिला तर आपण पाहायला गेला तर त्रिफळाची उद्ध्वस्त करून टाकलाय, फर्निचर डिस्टर्ब करून टाकला. त्याच्यानंतर चांगला अप्रतिम बावसर पद्धतीचा चेंडू गेला सरळ सरळ गणेश याच्या कर्णधार गणेश याच्या हातामध्ये. कुठलीही चूक न करता गोलंदाज नेम पारस ज्यांनी चांगला अप्रतिम झेल पकडलं होतं लॉंग ऑनच्या दिशेने, तोच पारस आता गोलंदाजीसाठी येतोय. हा हा मात्र डायरेक्ट चेंडू सीमारेषेच्या लगत जोपर्यंत फील्डवर पोहोचेल मला वाटतं सीमारेषेचा चेंडू बाहेर जातोय 6 धावांसाठी. धावसंख्या होते भरपाई पूर्णपणे एका षटकामध्ये करून टाकलेली आहे. एका षटकामध्ये हा मोठा फटका पाहायला मिळते लॉंग ऑनच्या दिशेने, अप्रतिम फार षटकार. धावसंख्या पुन्हा पुढला चेंडू, हा मात्र चेंडू खोदून काढला, चेंडू खाली कॅच. ओ अप्रतिम कॅच, अंदाज चुकला होता या खेळाडूचा. चेंडू पूर्णपणे धावत जात
सानवी 11 न्हावे संघातला आदर्श सरलेकर. हॅलो. आमच्या विनंतीस मान देऊन इथे मुरुड तालुक्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री माननीय चंद्रकांत मोहितेजी इथे उपस्थित राहिले आहेत. तरी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा एक छोटा पुष्पगुच्छ देऊन येथे सत्कार करत आहोत आमच्या विनंतीस मान आल्याबद्दल. तरी हेमंत म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन इथे आल्याबद्दल चंद्रकांत मोहिते यांचं पुन्हा एकदा मी सतस्य ऋणी आहे. आणि मी त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी सूचित करेन की या मैदानाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण आयोजनाबद्दल 2 शब्द बोलावेत. खरंच आमचे कॉमेंटेटर श्री दयानंद म्हात्रे आज मला वाटते ग्राउंडला सुरुवात होण्यापासूनच त्यांनी जो परिश्रम केला आहे आणि पुन्हा एकदा मला वाटतंय कॅच होतोय. राज यांनी पुन्हा कॅच मारलेली आहे. माझ्या तोंडाने सत्कार करेन की त्यांनी खूप मेहनत घेतली. तसेच त्या पंचक्रोशीतील खेळाडूंनी सुद्धा खूप मेहनत घेतली. खरं तर मी मागे पण बोललो की इथे जेव्हा आलो तेव्हा असा वखार पडलेला टेप माल रान आणि त्याच्यावर झाली होत्या. परंतु जेव्हा प्रत्यक्षात मॅची खेळायला लागल्यानंतर समजतोय की हा ग्राउंड पूर्णत्वास गेलेला आहे. त्याचा आज नामकरण विधी होत आहे. नामकरण नाव जो आहे तो गुलदस्त्यात आहे, तो नंतर डिक्लेअर होईल. परंतु चांगलं नाव आहे असं समजतोय. तर मी धन्यवाद देईन या सगळ्या इथल्या खेळाडूंना. आणि हे होत असताना काय योग आहे या वर्षाचं 2025चं. तर इथे साईडलाच बाजूलाच एक आपला मोठा उपकेंद्र हॉस्पिटल आपल्यासाठी होत आहे. इथल्या पंचक्रोशीला तर अतिशय उपयोगी पडणार आहे. कारण आपल्याला बोरली इथे जायला 200 रुपये खर्च येतोय. कोकमन जवळ आहे परंतु कोकमनला पण आपल्याला खर्चिक आणि लवकर पेशंट न्यायला वेळ मिळत नाही. तर इथे सुसज्ज असा हा लोकेशन वातावरण इथलं आहे. आणि खरं तर इथे पाण्याची व्यवस्था जी आहे ती खूप मुबलक आहे. आत्तासुद्धा मार्चमध्ये सुद्धा विहिरी काठोकाठ भरलेल्या आहेत आणि त्याचा चांगला उपयोग होईल. इथे लाईटसुद्धा आलेली आहे आणि परिसरात आदिवासीवाडी एका साईडला भोई कंपनीची बाग आंब्यांची, इकडे आमचे ससुरजी यांची सुद्धा बाग आहे आंबे आणि शेतीची. आणि सुसज्ज असा सजलेला हा परिसर, अशा परिसरामध्ये आणि इथे आपला नितीन म्हात्रे यांचा सुद्धा बाग आहे. प्रवीण नितेश म्हात्रे झाला तर तिथे नेऊन त्याला ॲडमिट सुद्धा करता येईल. असा होऊ नये असं म्हणजे पडू नये, परंतु पडलाच तर काय करणार, तिथेच न्यावं लागेल. तर असा सगळा परिसराचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे. न भूतो न भविष्य या पिढीमध्ये ज्या ह्या गोष्टी घडतात. मला वाटते सातरिड्याचे बाध म्हात्रे, सन्माननीय कैलासवासी बाध म्हात्रे यांच्या मुखातून त्याचं नाव निघालेलं की उपकेंद्र इथे झालं पाहिजे आणि त्याने ती सुरुवात केलेली. परंतु मधल्या काळात त्याला खूप दुजोरा दिला आम्ही. कारण मी सुद्धा पंचायत समितीला असताना ते चुनेकर तिथे आहेत OPD मध्ये, त्यांच्या मार्फत आम्ही खूप प्रयत्न केला. फक्त निधी नव्हती, ती निधी आता ह्या वेळेला आले आहे, प्रोसेसमध्ये झालेला आहे. त्याचा शुभेसुद्धा आपल्या इथे जवळच आहे. तर त्यांनी इथून सांगितलेलं आहे की आपण चालू करू. माझी इच्छा होती की आजच्या नामकरण विधीच्याच वेळेला भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं, परंतु त्याचा काय थांगपत्ता लागला नाही. होईल कधी असो, किती बोललो तरी तेवढंच आहे. ते मॅचेस चालू आहेत, कॉमेंट्रीला थोडा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चंद्रकांतजी मोहिते, तडवाडी गावचे ग्रामस्थ, तसेच माझे उपसभापती
काही शब्द त्यांची जी मुलाखत घेतली तर 1,00,000 मोलाचे शब्द असतात. तर नक्कीच त्यांची कामगिरी आणि शब्द काहीसं होईना लाख मोलाचे असतात. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि मॅचला सुरुवात होते. प्रथमतः सुरेश संघाचा 12वा प्रतिनिधी नसेल, अन्यथा तर बॉलरचं नाव सुद्धा कळवायचं आहे. युट्यूब थेट फंक्शन लाईव्ह आहे आणि हा मात्र रोगेच्या बॅटमधून चेंडू मात्र हवेत आहे आणि बघूया जी आम्हाला कमतरता आहे ना, मग ते जे म्हटलं ना, ही कमतरता आम्हाला ह्या ग्राउंडवर हा पोलचीच कमतरता, मतलब आउटफील्ड जर म्हटली ना खराब, ही पोलाचीच आउटफील्ड खराब आहे. त्याचाच फायदा अर्थातच सानई 11 न्हावे संघाला होते. मुळीप रोगे जर राहिला तर नक्कीच धावसंख्या मात्र मोठी होऊ शकते. पुन्हा एकदा मुळीप रोगेची स्टाईल, हॅलो, मोहित रोगीची स्टाईल अर्थातच ही डान्सिंग पद्धतीची स्टाईल असतो. अर्थात तुम्ही जर त्याचे बघत असाल खेळी तर अशा स्टाईलिश पद्धतीचे खेळी असतो. स्टाईलिश खेळाडू मानला जातो न्हावे संघाकडून. पुन्हा एकदा चला, पंचांनी निर्णय द्यायचा आहे. सुरेश संघ असेल असे न्हावे संघ असेल, पंचांनी योग्य तो निर्णय द्यायचा आहे. पंचांना विनंती करतोय, कोणताही अन्यथा गैरसमज होणार नाहीये. पंच मात्र तटस्थ आहेत. हॅलो, हॅलो, चला, सुरेश संघ अर्थातच पंच ते योग्य निर्णय देणार आहेत. सुरेश संघ कोणताही वादविवाद करायचा नाही. पंच मात्र तटस्थ आणि पंचांचा निर्णय येतोय. मोहित रोगीने सांगितलं थांब थोडा, चेंडू मात्र काही खेळून काढलेला आहे, असा चेंडू मात्र डेट ठरवतात पंच. काहीसा मोहित रोगी याला थोडासा अडथळा निर्माण येतो. चेंडू मात्र नक्कीच पंच मात्र डेट ठरवतात. धाव संख्या होते 24. सुरई संघाने जवळजवळ एक स्टार हा फटका येतोय, एक स्टायलिश फटका. मोहित रोगीच्या बाजून सीमारेषेच्या बाहेर षटकार. डीजे नक्कीच इरादे बसत ते मात्र स्पष्ट करणार आहेत. एक चांगला खेळाडू नक्कीच न्हावे संघाला लाभलेला. आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र फसलेला नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला, एवढे आउटफील्ड फास्ट आहे. येतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे समाप्त होतो. 3 षटकार समोर धाव संख्या होतोय से मानला जातो. सानईले न्हावे संघाचा मुही 8 चेंडू मध्ये तब्बल 31 धावसंख्येवर नाबादी खेळी मानावे लागेल. त्यात उत्तुंग असं 4 षटकार आणि एक चौकार अशा साहाय्याने खेळत असताना जर आपल्या विभागात जर पाहिलं
तर जवळजवळ प्रीतम शेडगे मी सांगतो मोठ्या टुर्नामेंट खेळायचा अनुभव हा न्हावे संघाकडे आहे. तब्बल चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये न्हावे संघ मात्र उपस्थित दिसतो. एवढी त्यांची चांगली कामगिरी पाहावी लागेल. तेवढं सुरे संघ जर म्हटला तर त्यांची सुद्धा तेवढीच कामगिरी चांगली असते. मला वाटतं शिवतेजच्या अभावी हा स्कोर नक्की थोडासा काही फायटिंग स्कोर असणार आहे. शिवतेज मात्र या सामन्यात उपस्थित नसणार आहे. त्याच्या साथीला राज आणि गणेश यांच्यावर सगळे आता मात्र जी भूमिका आहे ती नक्की त्यांच्यावर सुद्धा असणार आहे. 18 चेंडू आणि 47 धावसंख्येचं आव्हान. जर आव्हान हा काही कठीण नाही आहे, कारण पाहिलं तर हा एंड दोन्ही साईडून एंड नक्की जर पाहिलं तर सूर्य संघाला लाभदायक एंड आहे. त्याचा फायदा मात्र नक्की तुम्हाला बोलू शकतो. गणेश हा लेफ्टी फलंदाज आहे आणि रायटी फलंदाज. एक जर सूर्यकुमारचे जर तुम्हाला या आठवण जर करायची असेल 360 डिग्रीमध्ये जर खेळणारा फलंदाज आपल्या भागात जर मानला जातो तो अर्थातच राज पाटील अर्थातच सूर्य संघाचा 360 मध्ये खेळणारा खेळाडू राज पाटील. जर गणेश मला वाटतं गणेश गणेश जर खेळी पाहिलीत ना एक शांत संयमी खेळी असा करणारा गणेश. कोणत्याही पद्धतीचा वादविवाद त्याच्या मार्फत कधीच तुम्हाला पाहायला मिळत नाही. चांगला गुणी खेळाडू तेवढी त्याची चांगली गुणी खेळी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या 18 चेंडू मध्ये दिसणार आहेत. तर एका साईडचं जर बघितलं चांगला स्टार काश गोलंदाज स्वराज देवले नक्कीच या PNP चषकातून पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाजी काम करत असताना आपल्याला नक्कीच बाईक पटकावतो अशी कामगिरी होते. सर सांगतोय PNP चषकात नक्कीच स्वराज देवले बाईकचा मानकरी ठरला. तर एवढी चांगली कामगिरी करणारा एक चांगला आयकॉन हे आपल्या विभागात नक्कीच लाभलेला आहे. आता बघूया येणारे कालवंत नक्कीच दाखवणार आहेत आपल्याला कशा पद्धतीने गोलंदाज करतो. तर त्याच्या पायातला ते थोडासा नक्कीच आदर्श सरलेकर जर म्हटलं तर आदर्श सरलेकर म्हटलं एक स्टायलिश थोडासा एक यंग टॅलेंट असा गरम रक्त म्हटलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीचा खेळ त्याचा नक्कीच पाहायला मिळते. बघूया येणारे 18 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज कशा पद्धतीने सामना होतोय नक्की पाहायचं आहे. बघा ना तुम्ही जर आयकॉन पद्धतीचे खेळाडू असतील आयकॉन पद्धतीचे खेळी करत असेल तर तो मला वाटतं नावा सांगण्याची आम्हाला कोणतीही मुभा नाही देणार. सर्वांना पाठ आहे. स्वराज देवलेला कोणी या विभागात विसरू शकत नाही अशा पद्धतीची त्याची नक्कीच कामगिरी असतो. स्वराज टू गणेश लेफ्ट हँड फलंदाज गणेश आणि नक्कीच मला वाटतं ह्या खेळपट्टीवर पहिल्यांदा जे खेळाडू येतात ना ते पहिला खेळपट्टीचे पाहतात. खेळपट्टी पाहिल्यानंतर नक्कीच मात्र दोन्ही साईड रायटी असो लेफ्ट नक्कीच फलंदाज मात्र खुश होतात. हा सामना मात्र नक्कीच माझ्या यासाठी माझ्या खेळपट्टीसाठी भरपूर साजेस आहे. बघूया सामना मात्र पंचांचा इशारा येतो. सामना सुरुवात होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्वराज देवले त्याच्या बघूया गणेश टू स्वराज पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू स्ट्रेट डाईव्ह भिरकावून देतोय. चेंडू जातोय सुंदर असे क्षेत्ररक्षण मानावे लागेल न्हावे संघाकडून. आकाश कोणत्या दिशेने वादळ चेक सुद्धा होईल आणि व्हॉलेंटियर सुद्धा आहेत. विनंती असेल आता मात्र काम GTच्या माध्यमातून दिलेलं जाईल. मात्र त्यांना थोडंसं कामकाज दिलं तर त्यांच्या सुद्धा लगी एक चांगली क्लिअरिटी आणि आपल्या भागात चांगले असं योग्य काम करणारे लाईव्ह प्रदर्शन पंचांचा निर्णय येत आहे. सुरेख
क्षेत्ररक्षण होते या सानवी 11 न्हावे संघाकडून, अर्थातच आकाशाच्या मार्फत ह्या धावा मिळतील मात्र 2. संघाचं खातं वैयक्तिक खातं खोलते अर्थातच गणेश सूर्य संघाकडून. सामना मात्र 18 चेंडू 47 असताना चांगली सुरुवात करत असताना गणेश जर हल्ला तर संयमी खेळी करून थोडा का होईना सामना मात्र आपल्या नक्कीच आपल्या झोलीत घेऊन येऊ शकतो अशी त्याची खेळी आहे. बघूया येणारे मात्र स्वराज देवलेचा इच्छा नक्कीच इरादा असणार गणेशांना बाद करण्याचा. आता मात्र सुरेख चेंडू असा इथं नक्कीच पाहायला मिळतो. नक्की पंच नाखुश आहे. चेंडू मात्र अवांतर आहे. एक धावसंख्येने वाढती धावसंख्या होते. बिन बाद 3. काहीसा धडपण आहे ना हा, जर मोहिते साहेब म्हटलं ना तर हवेचा धडपण हा डावऱ्या एंडसाठी खूप लाभदायक आहे. त्यामुळे गोलंदाजाला धडपण हा असणारच आहे. कारण एखादा चेंडू जर खराब पडला तर त्याला दिशा ही खराबच दाखवू शकते. आणि चेंडू मात्र हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षण कोणती चूक करू शकेल अशी नक्की तिथे दाखवून देते. चांगला मोहरा खिशात तुमच्या आलेला तो संधी तुम्हाला निर्माण केलेली संधीचा तुम्ही फायदा करू शकला नाही. येणारे कालवंत मध्ये गणेश तुम्हाला नक्कीच चमचमताना दिसणार आहे. अशी चांगली कामगिरी करताना एक काहीशी खराब क्षेत्ररक्षण मानावे लागेल साईना 11 न्हावे संघाचे. 360 मध्ये खेळणारा कशा पद्धतीने खेळली त्याची पाहिली तर चांगला एक फ्लिप शॉट करणारा, त्याच्यामध्ये रिव्हर्स शॉट खेळणारा, चांगलं त्याची फटकेबाजी पाहायला मिळतो असा फलंदाज राज पाटील. आणि आता पुन्हा तुम्हाला म्हटलंच होतं एक सुंदर असा फटका येतो सीमारेषेच्या बाहेर सारासाठी. कमॉन डीजे. डीजे बाजूच्या गावातला निखिल बिल्डिंग केली त्याने झोपलेलं बिल्डिंग केली त्याने लिगला कसला खाल्ला नाही करू पण त्याने बिल्डिंग केली त्यांच्या गावामध्ये काका करायचं जेवण हाय जेवण भाईची बा आपला भाईची बिर्याणी
घरी गेला फोन कर, काकू आहे का बघ गेले म्हणून सांग. फोन करू आठवण नाही. विवेक सातामकर कुठं असतील त्वरित क्रीजवर यायचा. विवेक सातामकर कुठं असतील थोडंसं काही न होईना डिसिजन मात्र पेंटिंग राहिलेला आहे. त्वरित आयोजनाला विनंती असेल निर्णय कळवायचा आणि सामना मात्र सुरू करायचा आहे. आता मात्र जर पाहिले ना प्रीतम शेडगे, मला वाटतं 13 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. सुंदर अशी खेळी करत असताना राज पाटील काहीसा सरेल बॅटमधून बोलतात ना, सीधे उंगली से घी निकल रहा था, टेढ़ी करने की कुछ जरूरत नहीं, ऐसा काम केलेला आहे राज पाटील आणि आपला जो खेळ आहे तो खेळ मात्र समाप्त केलेला आहे. चला सुरई संघ असेल अन्यथा न्हावे संघ असेल, आपला कमिटी योग्य तो निर्णय दिला जाईल. गणेश यांना विनंती करतोय, मोहिब यांना विनंती करतो असेल, कमिटी तो योग्य निर्णय दिला जाईल. आपसोबत नक्कीच वादविवाद करायचा नाहीये. पहिला ठरला काय बोलायचं ना, पण ऑलरेडी बोलत होता पंचांना बोलायचं नाही तेव्हाच कोण झाला विषय. असू दे पण फिल्डिंग तेव्हाच ठरलं असं तर जमलं असतं. 3 ओव्हरी झाल्या त्यासाठी मारायचं नाही. आठ बॉल कधी चालू खाल्ला पाच नाही म्हणजे 5 उकडे गेलता. आयोजकांना विनंती आहे योग्य तो निर्णय आपला कळवायचा आहे. सामना मात्र सुरू करायचा आहे. चारच तुम्हाला पाहिजे होते, फुल लॉट फुल आहे. चारच तुम्हाला पाहिजे होते, बाकीच्या घेणे गरज होती. हार सांगितलं का नाही जायचं बापरे. आपण जेवण होतं इथला घेपर्यंत हॅलो हॅलो. चला पंच कमिटी लवकर निर्णय कळवायचा आहे. चला आयोजन कडून विनंती आलेला आहे, तो सुरई संघाचा क्षेत्ररक्षण केलेला आहे, अन्यथा त्या गावातला त्या पंच कमिटीने ठरवलेला आहे तो फलंदाजी करू शकतो असा निर्णय कमिटीकडून आलेला आहे. 1 डाऊनच्या स्वरूपात अर्थातच फलंदाज नेम मुरुड प्रीमियर मध्ये खेळलेला असल्यामुळे डिसिजन जो आहे तो मला वाटतं अर्थातच
बघा निर्णय श्री गणेश सातर्डे संघाने सांगितलेला आहे मुरुड प्रीमियर लीग मध्ये. मुरुड प्रीमियर लीग मध्ये त्या खेळाडूने सुरई संघातून फॉर्म भरला होता, याच्या कारणाने तो सुरई संघामध्ये खेळू शकतो आणि याच्या पुढे तो सुरई संघामध्ये चला सामना सुरू करायचा आहे. बॅट्समन नेम निखिल. आता तर तुमचा साथीरा पाठीरा. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे स्वराज यांचा. सुरेख पद्धतीचा चेंडू. पंच सांगतात हा चेंडू अवांतर आहे. अवांतर +4 अशा ह्या अजिंक्य मुरुड लीग मध्ये चांगला खेळणारा फलंदाज. एक शेवटचा चेंडू काहीशी खराब गोलंदाजी मानावी लागेल न्हावी संघाकडून. आता मात्र चेंडू जातो निर्धाव. काहीसा महागडा गोलंदाजी ठरते स्वराज्याच्या मार्फत. धाव संख्या होते 21. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जवळजवळ 26 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. काहीशी खराब गोलंदाजी मानायला लागेल. एक आयकॉनिक पद्धतीचा खेळाडू अर्थात स्वराज देवले यांच्याकडून तब्बल 21 धावसंख्या खर्च करतोय. बघूया पुन्हा एकदा संघाकडून दुसरं गोलंदाज अर्थातच मला वाटतोय 12 चेंडू आणि 26 धावसंख्या असताना जी गोलंदाजाला संधी दिली अर्थातच असा यंग थोडासा फाईट देणारा खेळाडू अर्थातच आदर्श सरलेकर. 12 चेंडू आणि 26 धावा. आदर्श सरलेकर. सामना हा अजूनपर्यंत पाहिलात ना 50-50च्या पद्धतीने सामना चाललेला आहे. दोन्ही एंडचा फायदा पुरेपूर सुरई संघ मात्र उचलतोय. काहीसा साने 11 न्हावे संघाला स्वराज देवलेने मात्र थोडंसं नाराज केलेलं, तरी काही हरकत नाही. कमबॅक करण्याची ही नक्कीच न्हावे संघाकडे मात्र नक्कीच क्षमता असते. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. आदर्श सरलेकर. डावखोरा फलंदाज गणेश. बघूया 12 चेंडू आणि 26 धावसंख्येचं नक्कीच 18 चेंडू 47 धावसंख्या असताना पहिल्या षटकात स्वराज देवले मात्र 21 धावसंख्या खर्च करतोय. आता मात्र समीकर येऊन ठेपलेला आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. आदर्श सरलेकर एक असा लेफ्ट हँड गोलंदाज, एक फिरकी असा गोलंदाज नक्कीच मानला जातो. बघूया कशा पद्धतीने गणेशांना चेंडू हातलत आहे. बघूया पहिला चेंडू हाताळण्यासाठी गणेश टू आदर्श. आता मात्र चेंडू मात्र अंगाला आदळतोय. चेंडू जातो निर्धाव. स्ट्राईक एंडला गणेश. मला वाटतं अशा पद्धतीचं खेळणं गणेशसाठी थोडंसं योग्य नसणार आहे. अशा पद्धतीचा शॉट होता गणेशांचा आणि चेंडू जातो निर्धाव. बघूया येणारे 11 चेंडू आणि 26 धावसंख्या. आता मात्र चेंडू अप्पर कट करतोय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. अमॉन
सामना मात्र संपलेला नाही आहे. दोन्ही एंडचा चांगला पुरेपूर फायदा घेतोय सुरेश संघ, त्यामुळे बोलू शकत नाही. सामना बघूया आदर्श टू गणेश. आता मात्र ओपीत मध्ये चेंडू चेंडू नक्कीच झेलच्या खाली. चेंडू मात्र नोमॅस लाईनला पडतोय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 4 रनासाठी. कमॉन डीजे. धावा बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र चौकार ठोकतोय अर्थातच गणेश सुरेश संघाकडून. गणेशांना ठाऊक आहे, गणेश अशाच पद्धतीची त्याची खेळी असतो. त्यांना रणनीती आणि रणनीतीच्या साहाय्याने ती मात्र खेळत असतात कंटिन्यू पुरेपूर. गणेश मात्र जरी आपल्या एंड नसला तरी पण चांगला फायदा घेतोय. आता मात्र चेंडू मात्र सांगतात निर्धाव जातात. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. हा जर ताडवाडी गावच्या एंड मध्ये पाहिला तर एक रायटी पद्धतीचा खेळाडू असेल तर त्याला एक चांगली ही ते मुभा मिळते, काही हरकत नाही. गणेश सुद्धा तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. बघूया आदर्श आणि हा मात्र चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात एक धावसंख्या मात्र रोखू शकत नाही. 2 धाव थोडासा फंबल होतं क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या रोखू शकत नाही. 2 धावसंख्येने वाढती धावसंख्या होते. धावसंख्या होते 31 लॉस ऑफ द 1 विकेट. 7 चेंडू आणि 16 धावसंख्याची गरज. हा चेंडू म्हटलं ना तर थोडासा का होईना निर्णायक चेंडू असू शकतोय. बघूया कशा पद्धतीने हा चेंडू फेस करतोय गणेश. अर्थातच 5 चेंडू गणेशने फेस केलेला. 5 चेंडू मध्ये तब्बल जर पाहिलं तर जवळ मला वाटतं 10 धावसंख्या काढलेल्या आहेत. बघूया हा शेवटचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर सारासाठी. कमॉन डीजे. अर्थात गोलंदाज एक चांगला गोलंदाज मानला जातो न्हावे संघाकडून आकाश भाईतांडेल. त्याची कामगिरी नक्कीच चांगली असतो या विभागात तुम्ही पाहिलीत. बघूया आता मात्र सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय बघूया. काहीसा होईना नक्कीच सामना मात्र थोडासा का होईना आपल्या दिशेने झुकवत असताना सुरेश संघ. बघूया 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची कमबॅक करण्याची नक्कीच आता नक्कीच संधी असणार आहे. आणि पहिला चेंडू पॉईंटच्या वर मारताना पहिल्या चेंडूला सुरेख असा क्षेत्ररक्षण मानावं लागेल. न्हावे संघाकडून झटका मिळतोय. दुसरा सुरेश संघाला. डीजे. अजिंक्यच्या स्वरूपात आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. बॅट्समन नेम
बॅट्समॅन नेम प्लीज. सूरज. सूरज जसा तळपतो ना तसा आता नक्कीच हे कामगिरी तर करावी लागणार आहे. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नक्कीच चांगली कामगिरी नक्कीच होत असतो या न्हावे संघाची. बघूया 5 चेंडू आणि 10 धावसंख्या. सामना अजून सुद्धा न्हावे संघ मात्र मजबूत स्थितीत आहे असं म्हणायला का हरकत नाही. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळतो आणि चेंडू मात्र 2 धावसंख्या मात्र खर्च करतोय. गणेश यांची जर खेळी पाहिली तर अशा पद्धतीची खेळी असतो. आपल्या एंडनी जरी हा एंड असला तरी पण मात्र रन चालू ठेवण्याचं काम हा गणेश करत असतो. आता मात्र समीकरण चेंडू 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. न्हावे संघ सहजासहजी सामना सोडणारा संघ नाही या विभागात असं नक्कीच ते दाखवून देतात. येणारे 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 8 धावा आणि 4 चेंडू. न्हावे की सुरई अशा पद्धतीचा सामना आता रंगतोय. बघूया पुन्हा हाताळण्यासाठी चेंडू. पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा डिफेन्स करतो. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण होते सुरेख संघ न्हावे संघाकडून. आता येणारे मात्र 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. सुरेश संघाला दडपण असणार आहे ना तर हा गणेशचा सुद्धा दडपण असणार आहे. कारण का त्याच्या साईडची रेंज ही चांगली त्याला मुभा देणारी रेंज आहे. बघूया येणारे 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. कशा पद्धतीने आकाश चेंडू हाताळतोय आणि कशा पद्धतीने गणेश फेल करतोय हे मात्र बघायचं आहे. जर गणेश सुरेश संघात जर 3 चेंडू हे फेस करत असेल तर नक्कीच सामना मात्र आपल्या कुठेतरी आपल्या झोलीत नक्कीच आणू शकते. मात्र तेवढा चांगला ताकदीचा गोलंदाज अर्थातच न्हावे संघाचा आकाश ठाय तांडेल. तीन चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. तीन चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज असताना बघूया दडपण हे नक्की न्हावे संघावर असणार आहे. कारण लेफ्ट हँड फलंदाज आहे. थोडासा काही चेंडू तुमचा खराब पडला त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतोय अर्थातच गणेश सुरेश संघाकडून. नौकार संघ मात्र सज्ज राहायचा आहे. ह्याच्यातून विजेता होणारा संघ अर्थातच आपल्याशी जी भीड होणार आहे. बघूया 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. सुरेख की न्हावे. हा चेंडू सुरेख चेंडू म्हणावे लागेल न्हावे संघाकडून. अर्थातच आकाश सुरेख भेदक गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 10 धावसंख्या असताना अर्थातच 2 चेंडू 7 वर घेऊन येतोय. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असणार आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. सामना हा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. बघूया प्रीतम शेट्टी म्हटलं ना सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना आहे. कारण का 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. नौकार संघाला विनंती करतोय आपला संघ भास्कर सातामकर असतील आपला संघ थोडासा काही होणार सज्ज ठेवायचा आहे. ह्याच्या पुढे होणारी तुमची सुद्धा लढत आहे. बघा येणारे 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. सुरय की न्हावे. न्हावे की सुरय. अर्थातच आकाश की गणेश अशा पद्धतीचा सामना हा इथं लढत आहे. बघा 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. सामना नक्कीच सूर्य संघ थोडा वर्चस्व करत होता मात्र त्यांचं वर्चस्व थोडंसं का होईना अंचित खाली ठेवलेला. आता मात्र अवांतर पद्धतीचा चेंडू एका फटक्याचा काम करून ठेवलेला असा समीकरण आकाश मात्र घेऊन येतोय. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. सामना आता मात्र रोमांचक होणार यात कोणतीच शंका नाहीये. दोन्ही चेंडू मात्र आता दोन चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाला नक्कीच चुरशीचा सामना हा नक्कीच पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. चांगले आयकॉनिक गोलंदाज मात्र त्यांच्यावर चांगला हल्ला बोल केलेला होता. आता मात्र आकाश 2 चेंडू आणि 6 धावा आणि चेंडू मात्र बघूया
बघूया पुन्हा एकदा आणि एक चेंडू आणि 5 धाव संख्याची गरज. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालेलं. जो फेकी झाली ना तर फेकी मात्र चुकीच्या दिशेने झाली का स्ट्राईक एंडला गणेशला घेऊन आलेत अशा थोडीशी पद्धतीने चुकीची थोडीशी फेकी मानायला हरकत नाहीये. सामना मात्र रोमांचक ठरलेला आहे. सामना एक चेंडू आणि 5 धाव संख्या राहिला. बॅट्समॅनने न्यू बॅट्समॅन पारस हा मात्र एक खाली नॉन स्ट्राईक लेवल उभा राहण्यासाठी खाली सेपरेटली बोलवलेला असं काय म्हणायला हरकत नाही. एक चेंडू 5 धाव संख्या. फक्त ह्या जर फटका जर सीमेरेषेच्या बाहेर तुम्ही मारू शकता अन्यथा 5 धावा ह्या ग्राउंडवर अशा नवीन या खेळपट्टीवर तुम्ही जर काढू शकत नाही हे मात्र निश्चित आहेत. बघूया आता येणारे एक चेंडू आणि 5 धावा. नौकार संघ मात्र अपेक्षा करत आहे कोणता संघ आमच्या संघासाठी खेळण्यासाठी येतोय हे नौकार संघ खाली बघूनच अपेक्षा करतोय. कोणताही संघ येऊ द्या आम्ही मात्र तटस्थ आहोत अशा पद्धतीने त्यांची जो रणनीती आहे ते नक्की ते तिथे उभे राहून मात्र स्पष्ट करत. एक चेंडू आणि 5 धाव संख्याची गरज. नावे की सुरई साई मला वाटतंय शान्वी 11 न्हावे प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावसंख्येचं आव्हान ठोकलं होतं. 47 धावसंख्येचं आव्हान ते मात्र सुरई संघाने पहिल्या षटकात स्वराज यांच्यावर 21 धावसंख्या खर्च केलेलं. दुसऱ्या षटकात अर्थातच स्वराज आदर्श यांच्यावर 16 धावसंख्या खर्च केले. आता येणारे 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज असताना सुरेख गोलंदाजी भेदक गोलंदाजी अशी करतो आकाश भाईतांडेल. 6 चेंडू 10 धाव संख्या असताना तब्बल 5 चेंडूत फक्त 5 धाव संख्या खर्च करतोय आणि शेवटच्या चेंडूवर एक चेंडू आणि 5 धाव संख्याची गरज. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असणार आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. सामना मात्र कंपल्सरी चेसिंग असणार आहे. बघूया गणेश टू आकाश अशी ही लढत नक्कीच या मैदानात रंगले. तो मारला तो जिंकला अशा पद्धतीचा चेंडू. बघूया एक चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. चेंडू आलाय. चेंडू बघण्यासाठी नक्कीच बघा ना शाहीशा 11 न्हावे संघाने काय चुकी केली. तो थ्रो फेकला ना तर थ्रो मला वाटतं चुकीच्या एंडनी फेकला. त्याचा प्रायश्चित्त गणेश यांनी दाखवलेलं आणि सामना पुरेपूर आपल्या झोलीत मात्र घेतलेला आहे. आणि सुरेख कामगिरी दोन्ही संघाच्या हार्दिक अभिनंदन. पराभव संघाचे सुद्धा अभिनंदन आणि जिंकल्या संघाचे अभिनंदन. सुरेश संघ आणि कालभरण